आपल्या या चॅनलवर मित्रांनो तुमचे स्वागत आहे. वर्ग 8वा NMMS या परीक्षेसाठी इतिहास यावरील खूप महत्त्वाचे परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे प्रश्न आपण येथे घेतलेले आहेत. तर यामध्ये आपला पहिला प्रश्न असा आहे की खालील पर्यायातील लिखित साधने कोणती असे आपल्याला विचारलेले आहे. तर आपले लिखित साधनामध्ये लोककथा, वस्तू, वृत्तपत्रे आणि पोवाडे. तर येथे आपले वृत्तपत्रे हे आपले लिखित साधने आहेत. तसेच दुसरा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की प्रभाकर हे साप्ताहिक कोणी लिहिले. प्रभाकर हे साप्ताहिक कोणी लिहिले. तर पहिला पर्याय आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, महात्मा गांधी आणि लोकहितवादी. तर प्रभाकर हे साप्ताहिक लोकहितवादी यांनी लिहिलेले आहे. आपला प्रश्न क्रमांक 3 आहे, जगाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही स्वातंत्र्य, समता, बंधुता ही 3 मूल्ये कोणत्या क्रांतीने दिली. तर ही तीनही जी काही मूल्ये तर ती आपल्याला फ्रेंच राज्यक्रांतीने दिलेली आहेत. त्यानंतर प्रश्न 4, प्लासी येथे लढाई केव्हा सुरू झाली. तर प्लासीची लढाई ही 1757ला सुरू झालेली होती. परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असे हे प्रश्न आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, कोणत्या साली मुंबई ते ठाणे रेल्वे मार्गावर आगगाडी धावू लागली. आता मुंबई ते ठाणे रेल्वे 1853ला धावू लागली. 1856मध्ये लॉर्ड डलहौसीने 1856मध्ये कोणता कायदा केला. तर त्याने विधवा पुनर्विवाहाचा कायदा 1856ला केलेला होता. प्रश्न क्रमांक 7 आहे, उमाजी नाईक यांना कोठे फाशी देण्यात आली. तर उमाजी नाईक यांना पुणे येथे फाशी देण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 8, शेवटचा गव्हर्नर जनरल कोण ठरला. तर इथे आपल्याला प्रश्न 8चं पहिला पर्याय दिलेला आहे लॉर्ड डलहौसी, दुसरा पर्याय दिलेला आहे आपल्याला लॉर्ड कॅनिंग, लॉर्ड मेकेले आणि जेम्स वॅट. तर इथे आपलं लॉर्ड कॅनिंग हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली. तर हे राजा राम मोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली आहे. आपला पुढील प्रश्न 10, ताराबाई शिंदे यांनी कोणता ग्रंथ लिहिला आहे. तर ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला होता. प्रश्न क्रमांक 11, बंगालची फाळणी कोणी जाहीर केली. तर बंगालची फाळणी लॉर्ड कर्झन यांनी जाहीर केली होती. 12वा प्रश्न आपल्याला यावरच आहे की बंगालची फाळणी कोणत्या साली झाली. तर बंगालची फाळणी 1905 साली झालेली आहे. प्रश्न क्रमांक 13, मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या साली झाली. तर इथे आपल्याला 1905 पहिला पर्याय, 1906 दुसरा, 1904 तिसरा पर्याय आणि 1902 दुसरा पर्याय दिलेला आहे, 1902 चौथा पर्याय दिलेला आहे. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1906ला मुस्लिम लीगची स्थापना झाली. प्रश्न 14 नंबरचा, खेडा जिल्हा कोणत्या राज्यात आहे किंवा येतो. तर खेडा जिल्हा गुजरात राज्यामध्ये येतो. तर आपला पुढील प्रश्न क्रमांक 15वा आहे की जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात झाला. तर जालियनवाला बाग हत्याकांड अमृतसर शहरामध्ये झाला होता आणि हा जनरल डायर याने घडून आणलेला होता. अमृतसर हे पंजाब राज्यामध्ये येतं. प्रश्न क्रमांक 16 आहे, गांधीजींनी मिठाचा कायदा केव्हा केला. पर्याय आपल्याला 7 एप्रिल, 8 एप्रिल, त्यानंतर 6 एप्रिल आणि 7 मार्च. तर इथे आपला पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर 6 एप्रिल हे आहे. प्रश्न 17 नंबरचा, दुसऱ्या महायुद्धास केव्हा सुरुवात झाली. 1939ला दुसरे महायुद्ध सुरू झाले होते. प्रश्न क्रमांक 18, 1857चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला. तर 1800 स्वातंत्र्य समर हा ग्रंथ स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिला आहे. प्रश्न क्रमांक 19, महाराष्ट्रातील ग्रामीण भागात कोठे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले होते. तर महाराष्ट्रामधील फैजपूर येथे
राष्ट्रीय सभेचे अधिवेशन ग्रामीण भागात भरलेले होते. यानंतर प्रश्न क्रमांक आपला 20. आपल्याला 20 प्रश्न दिलेला आहे. हंगामी सरकारची स्थापना कोणी केली? पर्याय नंबर 1 माउंटबॅटन, पर्याय नंबर 2 व्हाईसराय वेव्हेल, 3 ठक्कर बप्पा आणि 4 लोकमान्य टिळक. तर हंगामी सरकारची स्थापना व्हाईसराय वेव्हेल यांनी केली होती. त्यानंतर आपला 21 नंबरचा प्रश्न आहे. भारतातील सर्वात मोठे संस्थान कोणते होते? तर इथे हैदराबाद हे भारतातील सर्वात मोठे संस्थान होते. प्रश्न क्रमांक 22. महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली? तर महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960ला झालेली आहे. प्रश्न क्रमांक 23. महाराष्ट्राचे मार्टिन लुथर असे कोणास म्हटले जाते? तर महाराष्ट्राचे मार्टिन लुथर महात्मा फुले यांना म्हटले जाते. आणि आपला शेवटचा खूप महत्त्वाचे हे 24 प्रश्न आज आपण इतिहास या विषयातील घेतलेले आहेत. भारतात सर्वात अगोदर कोण आले? डच, इंग्रज, फ्रेंच का पोर्तुगीज? तर इथे पोर्तुगीज हे भारतामध्ये सर्वप्रथम आलेले होते. तर या व्हिडिओमध्ये आपण इतिहासचे 24 प्रश्न खूप महत्त्वाचे पाहिलेले आहेत. निश्चित तुम्हाला हा व्हिडिओ खूपच उपयोगी पडेल आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.